श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक मराठी महिन्यामध्ये विविध प्रकारचे सण उत्सव येतात. या मराठी महिन्यांमध्ये महत्त्वपूर्ण असणारा महिना म्हणजे श्रावण महिना होय. या श्रावण महिन्याला विशेष असे महत्त्व आहे. भगवान शंकरांना प्रिय असणारा हा श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो. या महिन्यात भगवान शंकरांची आणि देवी पार्वतीची खास पूजा केली जाते. महादेवांना समर्पित असणारी विविध व्रतवैकल्य याच महिन्यात केली जातात. हा संपूर्ण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे. ही व्रतवैकल्य मनोभावे केल्याने भगवान शंकरांची आपल्यावरती कृपा राहते, अशी धार्मिक मान्यता आहे. भगवान विष्णू निद्रावस्थेत जाऊन चातुर्मास सुरू होतो. सृष्टीचा संपूर्ण भार ते शंकरांच्या अधीन करतात. त्यामुळे आषाढ महिन्यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते. तसे पाहायला गेले तर शिवाची उपासना भाविक वर्षभर करत असतात, पण महादेवांना अतिप्रिय असणारा हा महिना श्रावण मानला गेला आहे. या महिन्यामध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात. तसेच दर सोमवारी शंकरांचा अभिषेक पूजा केली जाते. यंदाच्या श्रावण महिन्यात दुर्मिळ संयोग जुळून आला आहे. श्रावण महिन्याची सुरुवात आणि त्याची सांगता सोमवारने होणार आहे. यंदा श्रावण महिना हा 5 ऑगस्ट 2024 वार सोमवारपासून सुरू झालेला आहे. श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवस हा अतिशय शुभ मानला जातो, पण श्रावण सोमवार हा भगवान शंकरांना समर्पित मानला जातो. या दिवशी अनेक सेवा व उपाय केले जातात. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला हे एक फूल जर दिसले तर अजिबात सोडायचे नाही. हे फूल दिसल्यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता हे शिवशंकर करतील आणि तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा हा प्रभावी उपाय आहे. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, हे फूल आपल्याला नेमकं महादेवांना कुठे आणि कसं अर्पण करायचं आहे, यावरती कोणती सेवा करायची, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावर बेलपत्र जल अर्पण केल्याने देखील भगवान शिव प्रसन्न होतात. शिवपुराणात असे म्हटले आहे की श्रावण सोमवारी व्रत करून शंकरांची मनोभावे आराधना केल्याने ते प्रसन्न होतात, तसेच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या महिन्यामध्ये रुद्राभिषेक, महामृत्युंजय जप, तपश्चर्या, व्रत, उपासना करून भगवान भोलेनाथांची कृपा प्राप्त होते. तसेच आपल्या कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी महादेवांना प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्याने देखील महादेवांची विशेष कृपा प्राप्त होते, आपली इच्छापूर्ती होते. बघा, आपल्या मनामध्ये खूप दिवसापासून काही इच्छा असतात, जसं की आपण घराचं स्वप्न मनाशी बाळगून असतो, किंवा आपल्या मुलाबाळांच्या करिअरविषयक काही समस्या असतात, किंवा आपल्या आर्थिक समस्या असतात. त्यातून बाहेर पडायचं असतं. त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो, कष्ट करत असतो, मेहनत करत असतो. पण बऱ्याचदा आपल्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही, आपली प्रगती होत नाही, घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसतं. त्यामुळे सतत आपल्याला कर्ज घ्यावं लागतं. कर्जबाजारीपणा वाढलेला असतो. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. आपल्या मुलाबाळांविषयीचे काही समस्या असतील, जसं की त्यांचे विवाहाचे योग जुळून येत नसतील, खूप वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही अनेक दाम्पत्यांना संतानप्राप्ती होत नसेल, घरामध्ये आजारपणं वाढलेली असतील, घरामध्ये जोही पैसा येतो तो आजारपणांच्या उपचारामध्येच निघून जात असेल, घरामध्ये आजारपणं वाढली की घराची प्रगती कुठंतरी थांबते आणि विशेषतः घरातील कर्त्या व्यक्ती जर आजारी असतील तर संपूर्ण कुटुंबच आपलं हादरल्यासारखं होतं. तर ह्या ज्या समस्या आहेत यातून बाहेर पडण्यासाठी, महादेवांची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्ही हा उपाय अवश्य करू शकता. संपूर्ण वर्षभर आपण महादेवांची सेवा उपासना करत असतो, पण चातुर्मासामध्ये आलेल्या या श्रावणाला विशेष महत्त्व आहे, कारण या महिन्यांमध्ये संपूर्ण विश्वाची जबाबदारी ही शिवपरिवारावरती असते. आणि ज्यावेळेस भक्त त्यांची आराधना करतात, उपासना करतात, त्यांना आवाहन करतात, तेव्हा ते भक्तांच्या रक्षणासाठी धावून येत असतात. आणि हे अतिशय साधे सोपे उपाय करूनही आपण त्यांची कृपा प्राप्त करून घेऊ शकतो. बघा, कुठलीही सेवा किंवा उपाय पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने केल्याने तुम्हाला निश्चितच त्या सेवेचं, उपायाचं फळ हे मिळतंच, पण आपले त्यासोबत कर्म देखील तितकेच चांगले असायला हवे. कोणाविषयी वाईट भावना किंवा कोणाचं वाईट व्हावं या हेतूने आपण कोणतीही सेवा उपासना केली तर आपल्याला त्याचं फळ मिळतच नाही. म्हणून चांगले कर्म करा आणि विशेष उपाय श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची आराधना करून आपल्या इच्छित कार्यासाठी तुम्ही नक्कीच करू शकता. आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे, या उपायासाठी आपल्याला एक फूल आणायचं आहे. हे फूल जे आहे ते अतिशय दुर्मिळ मानलं जातं. वर्षभरातून फक्त एकदाच हे फूल उमलतं. पण जर तुम्हाला हे श्रावण महिन्यामध्ये दिसलं तर अजिबात ही संधी तुम्हाला दवडायची नाही आणि हे फूल तुम्हाला लगेचच घरी घेऊन यायचं आहे.
ते फूल म्हणजे ब्रह्मकमळ। हिंदू धर्मात कमळाच्या फुलाला खास महत्त्व आहे। सर्व देवी देवतांना कमळाचे फूल अर्पण करणे शुभ मानले जाते। कमळाच्या फुलाचे अनेक प्रकार आहेत, परंतु त्यापैकी सर्वात चमत्कारिक म्हणजे ब्रह्मकमळ आहे। ब्रह्मकमळ वर्षातून एकदाच उमलते आणि फक्त 4 ते 5 तास फ्रेश राहते। असे मानले जाते की जो कोणी ब्रह्मकमळाचे फूल उमलताना पाहतो त्याचे सौभाग्य वाढते आणि ज्या घरामध्ये ब्रह्मकमळाचे फूल उमलते तेथे माता लक्ष्मी वास करते। ब्रह्मकमळाला ब्रह्मदेवाचे रूप मानले जाते। जेव्हा हे फूल उमलते तेव्हा यावरती भगवान विष्णूंची प्रतिमा दिसते। असे मानले जाते की भगवान शिवाने ब्रह्मकमळाचे पाणी शिंपडून गणेशांना पुन्हा जिवंत केले, म्हणून ते जीवन देणारे फूल देखील मानले जाते। घरामध्ये ब्रह्मकमळ लावणे खूप शुभ मानले जाते। ज्या घरात हे फूल उमलते तिथे सुख समृद्धी लाभते। या फुलामध्ये देवी लक्ष्मी वास करत असल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना आर्थिक समस्या जाणवत नाहीत। असे मानले जाते की फुलांच्या पाकळ्यांमधून अमृताचे थेंब टपकतात, त्यामुळे घरात नेहमी सकारात्मक वातावरण असते। तसेच ब्रह्मकमळामध्ये अनेक औषधीयुक्त गुणधर्म आढळतात। कर्करोग असेल, सर्दी, खोकला आणि थकवा कमी करण्यासाठी हे फूल फायदेशीर ठरते। तसेच शरीरातील रक्त शुद्ध करते आणि हृदयासंबंधित आजार दूर ठेवते। तसेच ब्रह्मकमळामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे जखम भरण्यास मदत करतात। आणि ज्योतिषशास्त्रानुसार महादेवांना ब्रह्मकमळ अर्पण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात। तसेच महादेवांना पांढरे फूल प्रिय आहे। ज्या लोकांनी हे फूल उमलताना पाहिले आहे त्यांचे नशीब बदललेले आहे। त्यामुळे आपल्याला श्रावण महिना संपण्याआधी हे ब्रह्मकमळाचं फूल जर दिसलं तर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे। हिंदू पौराणिक कथांमध्ये ब्रह्मकमळ वनस्पतीला अतिशय पवित्र मानले जाते। असे मानले जाते की भगवान गणेशांच्या शरीरावर हत्तीचे डोके ठेवण्यासाठी भगवान ब्रह्मदेवाने हे गूढ फूल तयार केले। फुलाने जसं आपल्या पाकळ्यांमधून जीवनाचे अमृत सोडले तसेच गणेशांना पुन्हा जिवंत केले। हिमालयीन फुलांचा राजा बहुधा भगवान शिवांच्या पूजेसाठी वापरला जातो। विशेषतः केदारनाथ, बद्रीनाथ आणि तुंगानाथच्या पूजनीय मंदिरांमध्ये आख्यायिका आहे की ब्रह्मकमळ फुलांमध्ये जादुई शक्ती आहे, जी भगवान शिवांना अर्पण केल्यास आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकते। एवढं अनन्यसाधारण महत्त्व असलेलं हे फूल जर तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये उमलताना दिसलं किंवा तुमच्या घरामध्ये हे फूल उमललेलं असेल किंवा तुमच्या शेजाऱ्यांच्या घरामध्ये हे फूल उमललेलं असेल, जरी ते तुम्हाला तोडून आणता नाही आलं, तुमच्या शेजाऱ्याच्या घरी जरी हे फूल असलं तरी तुम्हाला या फुलाची पूजा करायची आहे। आणि हे फूल जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला उमलताना दिसलं किंवा उमललं तर तुम्हाला ते तोडून घ्यायचं आहे आणि याचा उपाय आपल्याला श्रावण महिन्यामध्ये महादेवांच्या पिंडीवरती करायचा आहे आपल्या कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी। पण घराच्या आसपास एखाद्या ठिकाणी तुम्हाला हे फूल जर उमलताना दिसलं तर ते तुम्ही तोडून आणू शकता। हे फूल फक्त 4 ते 5 तासासाठीच खुललेलं राहतं, म्हणजे उमललेलं राहतं। त्यामुळे ही संधी तुम्हाला अजिबात दवडायची नाही। ते फूल घरी आणायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हे फूल जे आहे ते एका कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे। या कलशामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि या पाण्यामध्ये हे ब्रह्मकमळ तुम्हाला ठेवायचं आहे। थोडा वेळ ठेवल्यानंतर मग तुम्हाला या कलशामध्ये असलेलं पाणी आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे। सांगितल्याप्रमाणे ब्रह्मकमळाचं अतिशय महत्त्व आहे। हे ब्रह्मकमळ बुडवलेलं पाणी आपण घरामध्ये शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये जी ही नकारात्मकता आहे, जे ही वास्तुदोष आहे, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही, घरामध्ये वादविवाद भांडणं होतात, मुलं बाळांचं विवाहाचे योग जुळून येत नाही, अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल तर जे ही दोष, नकारात्मकता, तुमच्यावर येणारी संकट, विघ्न ती या उपायामुळे दूर होऊ शकतात। तर हा उपाय तुमच्या घरामध्ये केल्यानंतर तो कलश आपल्याला सोबत घ्यायचा आहे। सोबत त्यामध्ये असलेलं ब्रह्मकमळाचं फूल घ्यायचं आहे आणि हेच आपल्याला घेऊन जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे। बघा, घरामध्ये देखील तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती हे फूल अर्पण करू शकता, पण घरापेक्षा कितीतरी पटीने पावित्र्य हे मंदिरांमध्ये असतं। तिथे गेल्यानंतर आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय केल्यामुळे आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात। म्हणून तुमच्या घराच्या आसपास जे कोणतं मंदिर असेल, लहान असेल मोठं असेल, तिथे तुम्हाला जायचं आहे। आता हा कलश आपण घेतलेला आहे, या कलशामध्ये असलेलं ब्रह्मकमळाचं फूल आपल्याला सगळ्यात आधी बाहेर काढायचं आहे। या कलशामध्ये आपण गंगाजल टाकलं होतं, ते पाणी आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता। हे पाणी पूर्ण अर्पण केल्यानंतर तुम्हाला ते ब्रह्मकमळ जे आहे ते उत्तर दिशेकडे तोंड करून, म्हणजे देठाचा भाग आपल्याकडे येईल अशा पद्धतीने महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्याही इच्छा मनोकामना आहेत
त्या महादेवांना बोलून दाखवायच्या आहेत. बघा, महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर नेहमी तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त केल्यानंतर 3 टाळ्या वाजवाव्यात. यामुळे महादेव तुमची प्रार्थना हे ऐकतात अशी मान्यता आहे. तर असा हा साधा सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता ते ब्रह्मकमळाचं फूल तुम्ही तिथे अर्पण केल्यानंतर थोड्या वेळानंतर तुम्ही ते घरी घेऊन येऊ शकता आणि तुमच्या तिजोरीमध्ये जिथे कुठे तुम्ही पैसा वगैरे ठेवता तिथे तुम्ही हे फूल ठेवू शकता किंवा तुम्ही ते तिथेच अर्पण केलं तरीही चालेल. आणि जर तुम्हाला ब्रह्मकमळाचं फूल कुठेही दिसलं नाही, पण जर तुम्ही एखाद्या महादेवाच्या मंदिरात गेला आणि तिथे महादेवांना अर्पण केलेलं ब्रह्मकमळाचं फूल तुम्हाला दिसलं, तर तुम्ही ते तिथून उचलून आणायचं आहे आणि तुम्ही जिथे कुठे तुमचा पैसा, सोनं, नाणं वगैरे ठेवता त्या तिजोरीमध्ये हे ब्रह्मकमळ तुम्ही वर्षभरासाठी ठेवू शकता. यामुळे तुमच्या घरामध्ये असलेल्या आर्थिक समस्या, तुमच्या घरातील असलेली दरिद्रता, दुःख संपूर्णपणे नष्ट होईल. तुमच्यावर येणारी सर्व संकट, विघ्न या उपायामुळे नष्ट होतील. एवढा हा प्रभावी उपाय आहे. नक्कीच हा उपाय श्रावण महिना संपण्याआधी तुम्ही करून बघा आणि हे फूल तुम्हाला कुठे दिसले तर अजिबात सोडू नका. तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता हे फूल करेल, एवढं महत्त्व या फुलाला आहे. श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस हा शुभ असतो, पण श्रावण सोमवारी तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम. तर चला, झालेली सेवा मी महादेवांच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.